आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केल्यानंतर येत्या 25 जुलैपासून राज्यात आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची घोषणा सोलापूर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा निरीक्षक सोमनाथ साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रभर आरक्षण बचाव यात्रा काढतात. ही यात्रा कोल्हापूर येथून 26 जुलै रोजी सुरू होणार आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये 27 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सांगोला शहरामध्ये ह्या यात्रेचं स्वागत आपण करणार आहोत, प्रवेश करणार आहे. सांगोल्यामधून ही यात्रा पंढरपूर मंगळवेढा मार्गे सोलापूरमध्ये येणार आहे. यात्रेच्या दरम्यान सोलापूर शहरामध्ये सायंकाळी 6 वाजता 27 तारखेला जाहीर सभा होणार आहे. या यात्रेचा आणि बाळासाहेबांचा मुक्काम सोलापूर शहरामध्ये होणार आहे. 28 तारखेला सकाळी 9 वाजता ही यात्रा मोहोळकडे रवाना होणार आहे. मोहोळ, माडा आणि कुर्डुवाडी मार्गे ही यात्रा धाराशिव जिल्ह्याकडे रवाना होईल. समस्त महाराष्ट्रातील आरक्षणवादी वर्गाच्या हक्कासाठी, महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधण्यासाठी साधारणपणे 20 जिल्ह्यामध्ये ही यात्रा पोहोचणार आहे आणि जवळपास 15 दिवसाचा कालावधी सलगपणे बाळासाहेब आंबेडकर या यात्रेचं नेतृत्व करत महाराष्ट्रात जाणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही वंचितची भूमिका कायमच राहिलेली आहे. परंतु हे ओबीसी कोट्यामधून न देता ओबीसीच्या आरक्षणाचं ताट वेगळं राहिलं पाहिजे आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचं ताट वेगळं राहिलं पाहिजे ही वंचितची आग्रह भूमिका आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागले आहेत. राज्यातील रिपब्लिकन पक्षही आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती आखत आहेत. रामदास आठवले, प्राध्यापक जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई यांच्यासह इतरही रिपब्लिकन गटांची एक मोट बांधण्याचा प्रयत्न होत आहे. अशा ऐक्याशी वंचित बहुजन आघाडीचा काडी मात्र संबंध नाही, असा खुलासाही साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत केला. सगळे नेते एकत्रित येतात, यामध्ये वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय? बाळासाहेबांनी याच्या अगोदर ते स्पष्ट केलेलं आहे. ऐक्याचे प्रस्ताव घेऊन येणाऱ्या नेत्यांच्या बरोबर बाळासाहेब चर्चा करणार नाही. तो विषय वंचितच्या दृष्टीने मागे सांगतो.